नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. माइंडसेट. हे नाव आहे डॅनियल सिगेल यांचं. आणि ही संकल्पना म्हणजे काय, तर स्वतःच्या आत डोकावून बघण्याची आणि स्वतःला बदलण्याची एक सायंटिफिक पद्धत. बहिणाबाई चौधरींच्या या ओळी किती सुंदर आहेत नाही का? मन वढाया वढाया. खरंच आपलं मन अगदी असंच असतं, एखाद्या पिकात शिरलेला गुरासारखं. कितीही प्रयत्न करा, कितीही आवर घाला, ते परत फिरून त्याच विचारांवर, त्याच गोष्टींवर येतं. आणि हे फक्त एका व्यक्तीचं नाही, तर आपल्या सगळ्यांच्याच मनाचं हे एक आव्हान आहे. आपण जेव्हा मनाचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की सगळ्यात केमिकल लोचा आहे. पण खरं तर तसं नाहीये. आपलं मन म्हणजे फक्त काही रसायनं नाहीत, ते एक वेगळंच जग आहे, जिथे भावनांचा कल्लोळ आहे, विचारांची वादळं आहेत. आणि हो, या मनात कमजोरी आहे, ते आजारी पडू शकतं. पण त्याचबरोबर स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला बरं करण्याची एक प्रचंड शक्तीसुद्धा याच मनात दडलेली आहे. तर मग या आपल्या आतल्या जगाला समजून घेण्यासाठी, त्यावर ताबा मिळवण्यासाठी एक खूप पॉवरफुल टूल आहे. आणि तेच टूल म्हणजे माइंडसेट. अच्छा, तर माइंडसेट म्हणजे नेमकं काय? डॉक्टर डॅनियल सिगेल म्हणतात की ही एक अशी क्षमता आहे जिथे आपण आपल्या भावना आणि विचारांमध्ये वाहत जात नाही. म्हणजे राग आला, दुःख झालं, तर त्या भावनेच्या पुरात वाहून न जाता थोडं बाजूला उभं राहून त्याकडे बघता येणं. हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे, जे आपल्याला आपल्या रोजच्या त्या ऑटो पायलट मोडमधून बाहेर काढतं. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण ही काही फक्त हवेतली गोष्ट नाहीये. यामागे एक पक्का सायंटिफिक बेस आहे, एक भक्कम वैज्ञानिक आधार आहे, ज्यामुळे हे स्वतःमध्ये बदल घडवणं शक्य होतं. पण मग इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे ठीक आहे, आपण विचार बदलू शकतो, भावनांवर कंट्रोल मिळवू शकतो, पण आपल्या ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे, जी भौतिक रचना आहे, ती खरंच बदलता येते का? चला बघूया, सायन्स याबद्दल काय सांगतं. आणि याचं उत्तर आहे न्यूरोप्लास्टिसिटी. हा शब्द कदाचित मोठा वाटेल, पण संकल्पना खूप सोपी आहे. याचा अर्थ काय? तर आपला मेंदू हा काही दगडात कोरलेली मूर्ती नाहीये, की एकदा बनली की कायम तशीच राहील. नाही, तो एका ओल्या मातीच्या गोळ्यासारखा आहे. त्याला आपण आपल्या अनुभवांनी, आपल्या सरावांनी हवा तसा आकार देऊ शकतो, बदलू शकतो. याचं एक जबरदस्त उदाहरण आहे लंडनमधले टॅक्सी ड्रायव्हर्स. आता विचार करा, त्यांना लंडन शहरातले हजारो किचकट रस्ते लक्षात ठेवावे लागतात. तर एका स्टडीमध्ये काय दिसलं, की ह्या सततच्या सरावामुळे त्यांच्या ब्रेनचा जो भाग आठवणींसाठी, मेमरीसाठी जबाबदार असतो, तो भाग अक्षरशः मोठा झाला होता इतरांपेक्षा. आता यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो की आपला मेंदू बदलू शकतो? म्हणजे यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, तर आपण ज्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो, ज्याचा सराव करतो, ती गोष्ट आपल्या मेंदूचा आकार, त्याची रचना बदलते. आणि हेच तर माइंडसेटचं सगळं सार आहे. मेंदूची ही बदलण्याची जी ताकद आहे ना, तीच माइंडसेटला इतकं पॉवरफुल बनवते. म्हणजे आपण फक्त आपले विचार नाही बदलत, तर आपण आपल्या ब्रेनलाच रिवायर करतो आहोत. त्याला नवीन पद्धतीने प्रतिसाद द्यायला शिकवतो आहोत. ठीक आहे. तर मग आता हे माइंडसेट प्रॅक्टिस कसं करायचं? त्याची काही मुख्य तत्व आहेत, काही आधारस्तंभ आहेत. चला, ते समजून घेऊया. कारण हीच तत्व आपल्याला आपल्या आतल्या जगावर कंट्रोल मिळवायला मदत करतील. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे भावनिक जागरूकता. आता इथे बघा, 2 वाक्य आहेत. एक, मी रागावलेला आहे आणि दुसरं, मी राग अनुभवत आहे. फरक जाणवतोय का? जेव्हा आपण म्हणतो की मी रागावलेला आहे, तेव्हा आपण स्वतःलाच तो राग बनवून टाकतो. पण जेव्हा आपण म्हणतो की मी राग अनुभवत आहे, तेव्हा आपण त्या रागापासून स्वतःला वेगळं करतो. तो राग एक तात्पुरती अवस्था आहे हे आपण मान्य करतो. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, हा दृष्टिकोनातला खूप मोठा बदल आहे. दुसरं तत्व आहे आपल्या ऑटो पायलट मोडमधून बाहेर पडणं. दिवसभरात आपण कित्येक गोष्टी नकळतपणे सवयीने करत असतो नाही का? उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर आणि मन एका मशीनसारखं काम करतं. तर माइंडसेट म्हणजे या ऑटो पायलट मोडला थांबवून जाणीवपूर्वक निर्णय घेणं. खरंच आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे ओळखणं, आपला वेळ नेमका कुठे जातोय हे बघणं आणि सुरुवात अगदी लहान-सहान बदलांपासून करणं. माइंडसेटच्या अगदी मुळाशी आहे चिंतन, म्हणजे रिफ्लेक्शन. आणि यासाठी डॉक्टर सिगेल यांनी एक त्रिसूत्री दिली आहे. 3 स्टेप्स आहेत: ओपननेस, ऑब्झर्वेशन
आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे मोकळेपणा, निरीक्षण आणि वस्तुनिष्ठता. आपल्या मनात येणाऱ्या कुठल्याही विचाराकडे किंवा भावनेकडे या 3 नजरेतून बघितलं तर त्यावर ताबा मिळवणं खूप सोपं होऊन जातं. चला, आता थिअरी भरपूर झाली. आता या सगळ्याला प्रॅक्टिकल कसं करायचं ते बघूया. म्हणजे अशी कोणती साधने आहेत, असे कोणते व्यायाम आहेत जे वापरून आपण माइंडसेटचा सराव सुरू करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्यायाम म्हणजे मनाची जिम आहे. जसं आपण शरीराचे मसल्स बनवण्यासाठी रोज व्यायाम करतो, त्याचप्रमाणे माइंडसेट हा सुद्धा एक मसल आहे, एक स्नायू आहे, जो रोजच्या सरावानेच तयार होतो, बळकट होतो. आणि सुरुवात करण्यासाठी काही फार मोठं करायची गरज नाहीये. अगदी सोप्या साध्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, आपल्या शरीरात काय चाललंय याबद्दल जागरूक राहणं, ज्याला निजदेह भान म्हणतात, किंवा मनात ज्या भावना येतात त्या लिहून काढणं, त्यांची तीव्रता किती आहे हे नोंदवणं, आपल्या नात्यांचे माइंड मॅप्स बनवून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, अगदी स्पष्टपणे हो किंवा नाही म्हणण्याचा सराव करणं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच माइंडसेटचा सराव सुरू होतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं आयुष्य घडवण्याची ताकद ती आपल्याच हातात आहे. आणि माइंडसेट हे त्यातले खूप महत्त्वाचं साधन आहे, जे आपल्याला बहिणाबाईंच्या कवितेतल्या त्या भटकटलेल्या मनाला, त्या पिकातल्या ढोराला योग्य वाट दाखवतं आणि आपल्याला आपल्या जीवनाचा एक खराखुरा शिल्पकार बनण्यासाठी मदत करतं.